तसा. आणि आता इथून 1 मिनिट आपल्याला श्वास मोजायचा आहे. सुरू. श्वास घेऊन सोडा. लांब घेऊ नका, रोखू नका, भरभर सोडू नका. कुठलाही नेहमीच्या श्वासामध्ये बदल न करता मोजा. घेतला, सोडला. 1, घेतला, सोडला. 2, याप्रमाणे मोजा. आता मोजणं थांबवा. आणि 20पेक्षा श्वास जास्त कोणाचे झाले? कोणाचेही नाही. व्हेरी गुड. 12पेक्षा कमी कोणी आहे का? नाही. ठीक आहे. किती? 10. म्हणजे तू आर्टिफिशियल श्वसन केलं का? 5. म्हणजे हे 24 तास असं श्वसन असतं का आपलं? हां, हेच माहिती नाही. ओके, बरं. 18. बरं, ठीक आहे. 18 इज ओके. काय आपलं मानवी श्वसन, परत परत लक्षात ठेवा की मानवाचा श्वास हा 15च्या आसपास असतो. म्हणून मी 12 ते 20 म्हटलं. तर 12 ते 18 हा श्वास जो आहे हा नैसर्गिक किंवा सहज श्वास आहे, की आपण सेफ झोनमध्ये आहोत. 20च्या पुढे तुम्ही असं करत जा की 1, 2, 3 दिवस हे करा किंवा 1 आठवडाभर करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण होईल तेव्हा तेव्हा असं मोठं जे घड्याळ असेल तिथे थांबा आणि 1 मिनिटामध्ये आपले श्वास किती होतात हे मोजायचे. आता 5 झाले याचा अर्थ तुम्ही अनैसर्गिक म्हणजे तुम्ही मनाने दीर्घ श्वास घेतलात आणि सोडलात. त्याला आपण आर्टिफिशियल किंवा मुद्दाम लक्ष देऊन केलेलं श्वसन. मग तो श्वासायाम झाला. याचा अर्थ काय केलं आपण? आपल्या नेहमीच्या श्वासामध्ये बदल केला. आता आपल्याला असे काही बदल करायचे की जेणेकरून आपल्याला आपल्या फुफ्फुसांची आणि हृदयाच्या शक्ती वाढवायच्या. सो पहिल्यांदी तुम्ही दोन्ही हाताची घडी डोक्यावरती घाला. आधी आपण थोडं आपल्या बरगड्यात ताणून घ्यायचं आहे. तुम्हाला जितकं उजव्या बाजूला वाकता येईल तितकं वाका. कोपरं वर ढकला. तसंच डावीकडे वाकायचं आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता जिकडे वाकलाय त्या ठिकाणी थांबा. एक मोठा श्वास घ्या. वरचं कोपर तुम्हाला जितकं मागे ढकलता येईल तितकं ढकला. नजर छताकडे. एकदा थोडं छताकडे बघा. कंबर विरुद्ध बाजूला ढकला. तुम्ही उजवीकडे वाकलात तर कंबर डावीकडे, डावीकडे वाकला असलात तर कंबर उजवीकडे ढकला. आणि आता आपल्याला लांब ओंकार म्हणायचा. गुडघे वाकवू नका. गुडघे वाकवू नका. टिकवा ती स्थिती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. सावकाश वर या आणि असंच दुसऱ्या बाजूला वाका. परत एकदा वरचं कोपर थोडं मागे ढकला. वर बघा. परत ओंकार म्हणा. टिकवा ती स्थिती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. चला आता दोन्ही हात तुमचे कमरेवर ठेवा. कोपरं मागे दाबा. पायाचे अंगठे आत वळवा आणि जितकं तुम्हाला मागे वाकता येईल तितकं वाका. वाका मागे. गुडघे वाकवायचे नाही. आता एकदा डोळे उघडा. मागे बघा आणि इथून तुम्हाला खाली खाली किती बघता येतं पहा. जिथे कुठे तुमची नजर पोचली आहे त्याच्यापेक्षा अजून खाली मला बघता येईल का पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश वर या. तुमचे दोन्ही हात आहेत हे समोर ताणा आणि हाताचा नमस्कार करा.
नमस्कार नमस्कार. चला आता मान मागे करा, मान वर उचला आणि हात पुढं ढकला. आपण जसं नारळ सोलतो तर नारळ एका दिशेला ढकलतो आणि शेंडी दुसऱ्या उलट्या दिशेला ओढतो, तसं आपलं डोकं म्हणजे नारळ आहे आणि हात म्हणजे शेंडी आहे. तर दोन्ही विरुद्ध दिशेला ताणले जाऊ दे, कमरेतनं वाकू नका. मान मागे ढकला, हात ताकद लावून पुढे ढकला. तुमच्या दोन्ही हाताचे अंगठे एकमेकात गुंफा, म्हणजे मग ताकद लावता येते. लावा ताकद, हात पुढं ढकला, मान मागं ढकला. चला आता एकला हात छताकडे जाऊ देत. एक, हा, 2, परत समोर आणा, कोपरं वाकवू नका. 3, श्वास घ्या. 4, सोडा. 5, श्वास घ्या, थांबा. आता इथून हात पूर्ण करंगळ्या जुळवा, पंजे पूर्ण जुळवा. आपल्या खांद्यांच्या आतला भाग आहे, बगलेचा भाग आहे, बरगड्यांच्या कडेचा भाग आहे, तो पूर्ण ताणला जाऊ द्या. चला आता हळूहळू हात कानाच्या मागे आपल्याला न्यायचे तसा विचार करा. पूर्ण पंजा जुळवा, पंजा पूर्ण जुळवा, पंजा उघडू नका. कंबर थोडीशी पुढं ढकला. आपल्याला हात कानाच्या मागे ढकलायचा प्रयत्न करायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आराम, रिलॅक्स. चला आता एकमेकांकडे पाठ करून उभे राहा. साधारण आपल्या उंचीचा पार्टनर ठेवा. आत्ता उभे आहात त्याच डिरेक्शनमध्ये थांबा. एकाचं तोंड ग्राउंडकडे, एकाची पाठ ग्राउंडकडे. हा, ओके. चला हा, एक काम करा, तुम्ही दोघी थोड्या तिकडे सरका आणि तुम्ही दोघी इथे या. माझ्या कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही दोघी या. इथे या. पार्टनर आणि तुमच्या 2 फुटाचं अंतर केलं. पावला तुमच्या स्वतःच्या पावलामध्ये खांद्या इतकं अंतर ठेवा. अंगठे आतल्या बाजूला वळवा. तुमचे दोन्ही हात आहेत हे असे कोपरात वापरून समोर घ्या. डोळे मिटा. चला उजव्या बाजूला कंबर वळवा. सर्वांनी कंबर उजवीकडे वळवा. थांबा, काही करू नका. तुमच्या उजव्या पायाची आतली बाजू दाबा. चला एक लांब श्वास घ्या आणि भरभर ओंकार म्हणा. करा ओम 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 हळूहळू पार्टनरकडे हात न्या. आपल्याला एकमेकांची कोपरं पकडता येतात का पहा. आणि बरोबर हात खांद्याच्या रेषेमध्ये येऊ दे. तुमच्याकरता हे अंतर जास्त असलं तर तुम्ही थोडं जवळ सरका. एकमेकांच्या अंगावर रेलू नका, एकमेकांना खेचू नका, सहज राहा. हात बरोबर खांद्याच्या रेषेमध्ये येऊ दे. दोन्ही हात, दोन्ही एल्बो, बोथ एल्बो शुड बी लाइन विथ शोल्डर. हेलो बेबी. हाँ, अभी कैसा हो गया देखो. चलो मान जेवढी वळवता येईल तेवढी वळवा. हनवटी तुमची उजव्या खांद्याकडे वळवा. तुमच्या पार्टनरचा डावा कान दिसतो का बघा. सॉरी, उजवा कान, उजवा कान बघा. चला आता हळूहळू एक श्वास घ्या आणि श्वास सोडताना तुमच्या उजव्या राईट एल्बो तो मागे ओढा. पुल युअर राईट एल्बो. घाई नाही करायची, हळूहळू करा. आपल्या प्रत्येक बरगड्या आहेत त्याला पीळ पडू द्या. उजव्या हाताचं कोपर स्वतःकडे ओढा. चला मान वळवा. टिकवा ती स्थिती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश समोर या. दोन्ही हात वर ताणा, वर बघा. तुमच्या पार्टनरच्या हाताला हात मिळवता येतोय का बघा. दोघांनी बोट गुंफा, कंबर पुढं ढकला आणि हात वर जाऊ दे. कंबर पुढे जाऊ द्या. करा. 1, 2, 3. हात बाजूला नको, हात वर ताणा. आपल्याला छताला हात लावायचा असा विचार करा. 6, 7, 8, 9, 10. आता सावकाश समोर या आणि आता असेच पहिल्यांदा डाव्या बाजूला वळा. फक्त डावीकडे वळा.
घाई नका करू, घाई करू नका, हात पकडायची घाई करू नका. चला थांबा, परत श्वास घ्या आणि एकदा ऱ्हस्व ओंकार म्हणा. जेवढी तुम्हाला कंबर वळवता येईल तेवढी वळवत राहा. वळवा. चला हळूहळू पार्टनरचं कोपर पकडता येत आहे का पहा. तुमच्यातलं अंतर तुम्ही ॲडजस्ट करा. आणि आता क्रमाक्रमाने हात आपले खांद्याच्या रेषेत येतात का बघा. तुमचे दोन्ही कोपरं आहेत ती बरोबर खांद्याच्या रेषेत पाहिजेत. मान जास्तीत जास्त डाव्या बाजूला वळवा, वळवत राहा मान डावीकडे. चला आणि आता क्रमाक्रमाने श्वास घ्या. श्वास सोडताना तुमचं डावं कोपर आहे ते किंचित मागे ओढा, घाई करू नका, थोडं मागे ओढा, अंदाज घ्या, थांबा, परत एक श्वास घ्या. पावलं फिरता कामा नये, पायाचे अंगठे आत वळलेले, इतकं ओढू नका की पार्टनर पडेल. हळूहळू हळूहळू कणाकणाने एक 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 सेंटीमीटर, 2 दोरे 2 दोरे असं कोपर मागे ओढा. पूर्ण आपलं श्वासपटल, आपल्या बरगड्या, पोटातले सगळे अवयव छान पिळले जाऊ द्या. एक नाही तुम्ही अख्खं पावलं वळवताय, काय उपयोग आहे त्याचा. 2 पायाचे अंगठे स्थिर ठेवा. 3 4 हात खांद्याच्या रेषेत आहेत की नाही बघा. 5 6 7 8 डावं कोपर ओढा की ओढलंय का डावं कोपर. 9 लेफ्ट एल्बो. 10 आणि आता हळूहळू समोर या. परत एकदा हात वर ताणा. दोन्ही हाताची बोटं एकमेकामध्ये गुंफा आणि हात वर ढकला. कंबर पुढे जाऊ द्या. 1 2 3 लांब सरक थोडी. 4 5 6 7 8 9 आणि 10. साधारण इतकी पूर्वतयारी झाली म्हणजे मग आपल्याला पुढचा श्वासायाम आणि प्राणायामाचा अभ्यास चांगला करता येतो. 5 आसनामध्ये आपण बसून प्राणायाम किंवा ध्यान करू शकतो. तर आपण क्रमाक्रमाने 5ही आसनं आत्ता प्रॅक्टिस करूया. पहिल्यांदा सिद्धासन करायचं. पाय समोर पसरा. तुमच्या दोन्ही पायामध्ये थोडं अंतर घ्या आणि उजवा पाय तो मांडी घालून जवळ घ्या. उजवा राईट लेग मांडी. त्याच्या टाचेवर डाव्या पायाची टाच ठेवायची. टाचेवर टाच. अरे मांडी घालायची आहे. हिल लेफ्ट हिल ओव्हर द राईट हिल आणि मांडी घाल की गुडघा टेकव ना जमिनीवर. हिल ओव्हर द हिल म्हणजे काय. हिल कशाला म्हणतात की आपल्या दोन्ही टाचा, उजवी टाच खाली डावी टाच वर असं आलंय का बघा. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा, कसेही ठेवा आणि डोळे मिटून लक्ष द्या की आपण किती ताठ बसू शकतो. अंदाज घ्या. आपल्या बरगड्या आहेत, छाती आहे, पाठीचा कणा आहे, तो छानपैकी आपल्याला सहज ठेवता येतोय का. हे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आसन आहे. पण माझा अनुभव असा आहे की ह्याच्यामध्ये फार वेळ आपल्याला ताठ बसता येत नाही. आपण हळूहळू मागे पडायला लागतो. मग म्हणून पद्मासन करायचा प्रयत्न करा. आता तुम्हाला जो कुठला एक पाय पद्मासनामध्ये नेता येतो तो घ्या. छानपैकी टाच पोटापर्यंत ओढा. शक्य असलं तर दुसरा पण पाय पद्मासनामध्ये घ्या. ज्यांना दोन्ही पाय करणं अवघड आहे त्यांनी एक पाय घ्या. टाचा पोटाच्या दिशेला ओढा आणि ताठ बसा. आता तुमच्या गुडघे मांड्या थोड्याशा दुखणार आहेत पण ताठ बसणं सोपं होत आहे का. मगाच्या पेक्षा ताठ बसणं सोपं झालं. म्हणून पद्मासन हे त्यातल्या त्यात प्राणायाम करायला किंवा ध्यान करायला उत्तम आसन आहे. पण आता वयोमानाने ज्यांना पद्मासन जमत नाही त्यांच्याकरता एक आसन आहे, त्याचं नाव आहे स्वस्तिक आसन. परत एकदा दोन्ही पाय समोर घ्या. चला तुमचे दोन्ही पाय थोडेसे गुडघ्यात वाकवा. गुडघे जमिनीकडे ढकला आणि उजव्या पायाचा अंगठा आहे तो डाव्या गुडघ्याच्या आतमध्ये लावा. उजव्या पायाचा अंगठा डाव्या गुडघ्याच्या आतमध्ये. अंगठा छानपैकी गुडघ्याच्या आत अडकवा. तो वरनं दिसू द्या अंगठा. तो अंगठा वरनं दिसला पाहिजे. करेक्ट. आणि आता हा जो डावा पाय आहे
तो त्या पायाच्या सर्कलमधनं वर ओढायचा आहे. डाव्या पायाचा अंगठा खालून उजव्या गुडघ्याच्या खालनं येऊ दे. येस. आणि आता तो वर ओढ. हाताने दोन्ही पायाच्या मधनं हात घाल. हां, आणि अंगठावर. येस. असे दोन्ही पायाचे अंगठे छान दिसले पाहिजे, इंटरलॉक झालं पाहिजे. याला म्हणतात स्वस्तिक आसन. विशेषतः पुरुषांकरता पूर्वजांनी सांगितले ते म्हणजे सिद्धासन आणि बायकांकरता स्वस्तिक आसन. पण त्याच्याहीपेक्षा पद्मासनात ताठ बसणं काय आहे, सोपं आहे. म्हणून पद्मासन. आता त्याच्याहीपेक्षा आपण छान ताठ बसण्याची प्रक्रिया वज्रासनात होते. बघा, वज्रासनात बसा. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनात बसा आणि अनुभव करा की आपल्याला कुठल्या स्थितीत जास्त छान बसतात. बघा, डोळे मिटा आणि परत एकदा नीट तुमची कंबर, खांदे, पोट कुठल्या स्थितीमध्ये छान सहज आपल्याला ताठ बसता येतं. आपलं श्वासपटल आहे, पोट आणि छातीला विभागणारा जो पडदा आहे तो असा छत्रीसारखा असतो. तर ती छत्री सहज राहिली पाहिजे, म्हणजे पुढच्या प्रक्रिया आपल्याला करणं सोपं होतं. ओके. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनात बसा. आता ज्यांना हे काहीही करता येत नाही त्यांनी खुर्चीत बसा, पाय समोर पसरून भिंतीला टेकून बसा, साधी मांडी घालून बसा. पण तुमच्या बुडाखाली साधारणपणे 1 ते 1.5 इंच उंचीची उशी किंवा सतरंजी घ्या. ज्यांना कुठल्या स्थितीत फार वेळ बसता येत नाही तर तुम्ही बुडाखाली उशी घ्यायची, म्हणजे तुमचं बेटा. बघा, तुम्ही ह्या 5 आसनांचा वारंवार सराव करून बघा. आपला ना स्वाध्याय खूप कमी पडतो. स्वाध्याय या शब्दाचा अर्थ स्वतःचा अभ्यास. आपण जगाचा अभ्यास करतो. त्या कुठल्या तरी खेळाडूंनी त्या मॅचमध्ये किती चौकार मारले होते, मग तो षटकार मारताना त्याच्या तोंडातनं लाळ कशी गळली, काय असले काहीतरी फालतू विषयांचं चरविचरण करत बसतो आपण. आणि एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळेला त्याच गोष्टींवर गप्पा मारतो. तर हळूहळू प्रयत्न करायचा की मला स्वतःला ह्या 5 आसनांपैकी कुठल्या आसनामध्ये छानपैकी पुष्कळ वेळ बसता येऊ शकेल. आता पहिल्यांदी आपल्याला दोन्ही नाकपुड्या आपल्या समान करून घ्यायच्या आहेत. तर त्याच्याकरता आधी तुमची कुठली नाकपुडी जोरात काम करते याकडे लक्ष द्या. आता जी नाकपुडी जोरात काम करते ती बंद करा. ओके. आणि जी कमी काम करते त्या नाकपुडीने आधी अर्धा मिनिट भस्त्रिका करायची, वेगाने करा. वेगाने श्वास घ्या, वेगाने सोडा. तोंड उघडू नका, कोणत्याही प्रकारे तोंड उघडू नका. आता त्याच नाकाने दीर्घ श्वसन करत राहा. जी नाकपुडी आधी कमी काम करत होती, शक्यतोवर उजव्या हाताचा अंगठा उजवी नाकपुडी बंद करायला आणि डावी नाकपुडी बंद करताना शेवटची 2 बोटं उजव्या हाताची वापरा. कुठल्याही प्रकारे तोंड उघडायचं नाही. डोळे मिटा. आता 3 वेळेला जितका म्हणून दीर्घ श्वास त्या नाकपुडीने घेता येईल तेवढा घ्या आणि तो नाभीपर्यंत जातोय का बघा. श्वास घेताना आपलं पोट आहे हे पूर्णपणे फुगलं पाहिजे. उदरस्थ श्वसन करायचं, ॲब्डॉमिनल ब्रीदिंग. पोटाने तुम्ही थोडा वेळ हे विसरून जा की श्वास करण्याचं यंत्र हे छातीमध्ये. आता प्राणायाम करताना श्वास करण्याचं यंत्र हे नाभीमध्ये आहे आपल्या. तर नाभीगत श्वसन झालं पाहिजे असा प्रयत्न करायचा. आता क्रमाक्रमाने आजकाल जे सर्वसाधारणपणे लोक अनुलोम विलोम करतात तर तसं एकेका नाकाने श्वास सोडा आणि घ्या. डावीने सोडा, घ्या. उजवीने सोडा, घ्या. श्वास घेताना आपलं पोट आहे हे बाहेर येऊ द्या. श्वास सोडताना हळूहळू पोट आत 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 खेचलं जाऊ द्या. आता जे लोक नाकाच्या स्नायूंचा वापर करतात,
हवा ओढण्याकरता आणि घेण्याकरता. तर त्यांच्या नाकातनं असा सू 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 आवाज येतो. तर त्या सर्वांनी घशाने श्वास ओढता येतो का बघा. म्हणजे श्वास ओढण्याचं जे यंत्र आहे ते आपल्या घशामध्ये, नाकामध्ये नाही आहे. तुम्ही कंठाने श्वास घ्यायला लागला की तुमच्या घशाचे स्नायू आहेत हे सगळे मोकळे होतात आणि मग खूप सारी हवा आपल्याला घेता येते. तुम्ही नाकाचे स्नायू वापरत राहता तोपर्यंत छातीमध्ये कमी हवा जाणार आहे, पोटामध्ये कमी हवा जाणार आहे. तर कंठाने श्वास ओढा. किंचित घोरल्यासारखा आवाज यायला झाला पाहिजे. घोरल्यासारखा आवाज होता. आता हळूहळू मगाशी ज्या नाड्यांकडे आपण लक्ष दिलं, दोन्ही पाय, नंतर आपला शौचमार्ग, मूत्रमार्ग, नाभी, हृदय आणि जीभ. तर दोन्ही नाकपुड्यांनी हे करायचं आहे. हात सहस्थितीमध्ये ठेवा. मगाशी तुम्ही काय केलं होतं की नाभीकडनं पायाकडे जाताना जर श्वास सोडणं तुम्हाला सोपं वाटत असलं तर तसं करा. मग श्वास घ्या. आपलं मन आहे हे नाभीपाशी स्थिर राहू द्या आणि कुंभक करायचा. तुम्ही श्वास घेतल्यानंतर तुमचं मन आहे हे नाभीपाशी येऊ आणि तिथं मन पूर्ण तिथं राहिलं पाहिजे. आपण नुसतीच हवा कोंडून ठेवतो तसं नाही, तर त्याच्या पाठीमागे मन आणि संकल्प. आपण प्रार्थना म्हणायच्या आधी मी जे सांगितलं की संकल्प करायचा की मी कुंभक केल्यानंतर काय करत आहे, तर नाभीपासून ही जी माझी पायाकडे जाणारी नाडी आहे किंवा माझ्या हृदयाकडे जाणारी जी नाडी आहे तर ती मी शुद्ध करत आहे. मी त्याची कार्यक्षमता वाढवत आहे. मी त्याला छान पोषण देत आहे. हे या कुंभकामध्ये आपलं चिंतन किंवा आपला संकल्प हा अशा प्रकारचा असायला पाहिजे. आपला श्वास आहे हा जितका खोल, जितका सहज आणि हळूहळू लांबत वाढत जाईल तसं तसं मेंदू आणि हृदयाला विश्रांती मिळणार आहे. आणि त्यांना विश्रांती दिली की त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. हा एक भाग. आणि जितकं आपण मन त्या ठिकाणी नेऊ आणि संकल्प करत राहू तितकं त्या त्या अवयवाची शुद्धी होते आणि त्याची कार्यक्षमता आपल्याला वाढवता येते. पण तुम्ही मन जर तिथं नसेल आणि नुसतंच अर्धा तास आपला कुंभक केला, लोकांची काय समजूत झाली आहे की प्राणायाम म्हणजे कपालभाती करणं, पोट फका 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 हलवणं काय, आणि कुठेतरी टी व्ही बघत बघत डाव्या नाकाने श्वास सोडा घ्या, उजव्या नाकाने सोडा. हे ठीक आहे, कसरत आहे, पण ती कसरत नको. तर हळूहळू मन आपलं तिथं जोडलं गेलं पाहिजे. कारण योगामध्ये प्राण या शब्दाचाच अर्थ श्वास आणि मन हे एकत्र येतात, त्याला प्राण म्हणायचं. हळूहळू थोडी मानेची हालचाल करा आणि हे आवर्तन आपण इथे थांबवणार.